Hello friends, welcome to our YouTube channel. In today's lecture we are going to discuss about the dimensions. Derived quantity can be expressed in the terms of fundamental quantities. म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटीच्या हेल्पने आपण डिराइव्ड क्वांटिटीला एक्सप्रेस करू शकतो आणि ही जी मेथड आहे याच्यामध्ये आपल्याला डायमेन्शन्सचा यूज करायचा असतो. ओके, सो याच्यासाठी काही ठराविक सिम्बॉल्स जे आहेत डायमेन्शनसाठी ठरवले गेलेत, ते पण फक्त फंडामेंटल क्वांटिटीसाठी, कारण फंडामेंटल क्वांटिटीच्या हेल्पनेच नंतर डिराइव्ड क्वांटिटी तयार होतात. ओके, सो फर्स्ट विल सी द सिम्बॉल्स व्हॉट आर डिसाइडेड फॉर द fundamental quantities. So see here in the table I have given the base quantity, that means fundamental quantity, and symbol of dimensions. Length, it is given by capital L, mass capital M, time capital T, electric current capital I, temperature theta, luminous intensity J, and amount of substance N. सो या सिम्बॉल्सचा यूज करायचा आपल्याला डायमेन्शन रिप्रेझेंट करताना, आणि डायमेन्शन रिप्रेझेंट करताना तुम्ही एक ऑब्झर्व करा की या सगळ्या सिम्बॉल्सला एक स्क्वेअर ब्रॅकेट दिलेला आहे. सो कंपल्सरी डायमेन्शन शुड बी रिप्रेझेंट इनसाइड अ स्क्वेअर ब्रॅकेट विथ द पॉवर्स ऑफ द युनिट. आता ही रिप्रेझेंट कशी करतात तर ह्याच्यासाठी हा नेक्स्ट टेबल आहे. सी, डिराइव्ड क्वांटिटी जे आहे त्याच्या काही एक्झाम्पल्स मी घेतलेत आणि त्याचे डायमेन्शन्स फंडामेंटलचा यूज करून फाइंड आउट केलेला आहे. याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट माहित पाहिजे की डिराइव्ड क्वांटिटीचा फॉर्म्युला आपल्याला कंपल्सरी माहित असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल हिअर सी द फर्स्ट एक्झाम्पल लिस्ट, वेलॉसिटी. आता वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर डिवायडेड बाय टाइम सेकंड. सो डायमेन्शन मध्ये मीटर हे कशाची लेंथची युनिट आहे, सो एल येणार, आणि सेकंद येणार डिवाइड मध्ये म्हणजे पॉवर -1. सो डायमेन्शन फायनली झाले एल टी -1. ओके, सेम तसं नेक्स्ट आहे ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला असतो मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्याची युनिट असते. ओके, सो मीटर साठी येणार लेंथचा डायमेन्शन एल आणि सेकंड स्क्वेअरचा येणार टी स्क्वेअर, पण हा डिवाइड मध्ये असल्यामुळे T⁻². म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये जर एखादी क्वांटिटी डिवाइड मध्ये असेल तर ती आपण रेस टू पॉवर मायनस मध्ये करून रिप्रेझेंट करायची डायमेन्शनच्या वेळेस. असे पुढचे आपण घेतलेले आहेत फोर्स, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, प्रेशर आणि वर्क. फाइंड देअर ओरिजिनल फॉर्म्युला. Based on that, try to develop their SI unit, and on the basis of that unit we are deriving the dimensions. Okay, this is the task for you. Solve these rest of the formulas 3 to 8. Now why to learn the dimensions? Dimensions चा यूज काय, आपण काय शिकायचं तर it has some applications. We'll see one by one. So see, the first application is verification of given formula. एखादा फॉर्म्युला जर आपल्याला दिला असेल तर तो आपण व्हेरीफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ द डायमेन्शन्स. सो हाऊ टू व्हेरीफाय? सी हियर. फर्स्ट ऑफ ऑल ऑब्झर्व हियर द नोट. इन एनी इक्वेशन द टर्म separated by plus, minus or equal to sign have same dimension. कोणत्याही इक्वेशन मध्ये प्लस, मायनस किंवा इक्वल टू साइन मुळे जर सेपरेट झालेले टर्म्स असतील त्या सगळ्या टर्म्सच्या डायमेन्शन सेम असायला पाहिजेत. ओके, नाउ सी हियर विल सॉल्व वन एक्झाम्पल. व्हेरीफाय द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट. इथे एक इक्वेशन दिलेली आहे. वेलॉसिटी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ प्रेशर डिवायडेड बाय डेन्सिटी. ओके, ही आपल्याला प्रूफ करून बघायचं आहे. ओके, सो लेफ्ट हँड साइड वेलॉसिटी आहे, त्याचे डायमेन्शन्स काय असतात? एल टी -1. प्रेशर, प्रेशरचा फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. मग फोर्सचा डायमेन्शन आपण वरती काढायला शिकलेलो, डिवायडेड बाय एरियाचा डायमेन्शन सॉल्व्ह करायचं पॉवर्स, आणि प्रेशरचा फॉर्म्युला तयार होणार आहे डायमेन्शनल फॉर्म्युला, तो आपण लिहिलेला आहे ml-1 T-2 डिवायडेड बाय डेन्सिटी. डेन्सिटी हे वरच्या टेबलमध्ये काढायला पण शिकलेलं आहे ml⁻3. आता स्क्वेअर रूटच्या आतमध्ये हे सॉल्व्ह करायचं. m ला m कॅन्सल होते, l⁻+2 येणार आणि T⁻2 राहणार इन द स्क्वेअर रूट.
मग स्क्वेअर रूट सॉल्व्ह करताना हे पॉवर जे आहेत ते स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यानंतर +1 आणि -1 होतात एलच्या आणि टीच्या रिस्पेक्टिव्हली. सो LHS इज LT -1 आणि RHS टोटल सॉल्व्ह केल्यानंतर पण आला LT -1. म्हणजे लेफ्ट हँड साइडचे टोटल डायमेन्शन इज इक्वल्स टू राईट हँड साइड टोटल डायमेन्शन. That means the given formula is dimensionally correct. Okay, this is the first application. Now the second application, derivation of formula of the given physical quantity. We can derive any formula if we know it is related with which quantities. कुणासोबत रिलेटेड आहे हे जर माहित असेल तर आपण त्याचा एक्झॅक्ट फॉर्म्युला फाइंड करू शकतो. Okay, so for example, with the help of example, we'll explain this. Time period of a pendulum may depends on mass of bob, length of string and acceleration due to gravity. Determine the period of oscillation of bob. इथं टाइम पिरियड हा क्लिअरली मेन्शन केलेला आहे की मास, लेंथ आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती डिपेंड आहे. तर आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. ओके, सो लेट सोल्युशन मध्ये बघा, लेट आपण काय केलेलं आहे की टाइम पिरियड इज इक्वल्स टू के इंटू m⁻x l⁻y g⁻z. m म्हणजे मास, l म्हणजे लेंथ, g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आणि k इज अ कॉन्स्टंट. कारण ह्या इक्वेशन मध्ये एखादी कॉन्स्टंट क्वांटिटी, कॉन्स्टंट म्हणजे एखादा नंबर पण असू शकतो. जसं की कायनेटिक एनर्जी मध्ये असतो कायनेटिक एनर्जी 1/2 mv². सो हा 1/2 नंबर जो आहे तो म्हणजेच कॉन्स्टंट असू शकतो. सो इथं ते कॉन्स्टंट साठी आपण के हा सबस्टिट्यूट केलेला आहे आणि बाकीचे कसे रिलेटेड आहेत हे माहित नसल्यामुळे त्यांच्या पॉवर आपण XYZ घेतलेले आहेत. ओके, सो आता सगळ्या क्वांटिटीज जे आहे ते डायमेन्शन सेपरेटली फाइंड आउट करायचं. टाइम पिरियड आहे म्हणजे टाइम असतो सेकंड मध्ये मोजता, सो त्याचं डायमेन्शन येणार T. राईट हँड साइडला मास आहे, डायमेन्शन m⁻x. लेंथ आहे, डायमेन्शन l⁻y आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन म्हणजे ऍक्सिलरेशनच आहे. ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला असतो LT⁻² आणि त्या पूर्णचा ब्रॅकेट ⁻Z. ओके, आता इथं LHS पूर्ण सॉल्व्ह करून घ्यायचं आपण, म्हणजे पॉवर्स एकसारखे जे ते एकत्र करून घ्यायचे कारण L 2 वेळा आलाय. सो RHS मध्ये बघा m⁻x l⁻y आणि इकडचा l⁻z. पॉवरचे 2 असतील तर ऍडिशन होते, सो l⁻y + z आणि t⁻²z. हे RHS झालं. LHS मध्ये T फक्त प्रेझेंट होता म्हणजे m0 l0 आणि T ची पॉवर फक्त 1. हे फक्त एक्सपांड करून लिहिले आपण. नाव कम्पेअर दिस टू इक्वेशन्स. दोघांचे पॉवर जर कम्पेअर केले तर आपल्याला काय मिळणार आहे, x इज इक्वल्स टू 0, y + z इज इक्वल्स टू 0 आणि -2z इज इक्वल्स टू 1. सो विल फाइंड हिअर z इज इक्वल्स टू -1/2. आधी शेवटची व्हॅल्यू फाइंड आउट होती आपल्याला, z इज इक्वल्स टू -1/2. ह्याची व्हॅल्यू आपण सेकंड इक्वेशन मध्ये ठेवायचं, y + z इज इक्वल्स टू 0. मग z ची व्हॅल्यू -1/2 आहे तर y ची व्हॅल्यू होणार +1/2 आणि x हा 0 आलेलाच आहे. सो सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन व्हॉट वी हॅव कन्सिडर्ड अर्लियर. T is equals to K m⁻x l⁻y g⁻z. सो XYZ च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येतं आपल्याला, K इंटू m⁻0 l⁻½ g⁻−½ ओके, म्हणजे हे 1/2 पॉवर असते म्हणजे काय स्क्वेअर रूट असतो. सो हे झाला l/g स्क्वेअर रूट मध्ये, कारण पॉवर 1/2 आहे स्क्वेअर रूट आणि g हा मायनस मध्ये असल्यामुळे डिवाइड मध्ये जातो. सो T चा अल्टिमेट फॉर्म्युला काय आला, T इज इक्वल्स टू K इंटू square root of L/g, and this is the derived formula for time period. And we'll study in the oscillation chapter that time period for simple pendulum is T is equals to 2π square root of L/g. 2π म्हणजे हे कॉन्स्टंट आहे जिथं K आपण कन्सिडर केलेला होता, म्हणजे आपण ऍक्युरेट व्हॅल्यू जे T ची आहे ती फाइंड आउट केलेली आहे. ओके, फक्त आपण कॉन्स्टंट फाइंड करू शकत नाही, ह्याचा एक ड्रॉबॅक आहे. So similarly some limitations are also there for dimension analysis. So what are these limitations here? The first, dimensionless constant cannot be obtained. म्हणजे
आत्ता आपण जसं बघितलं एक्झाम्पलमध्ये के ची व्हॅल्यू मला किती आहे ती काढता आली नाही, तसं आपण कोणत्याही कॉन्स्टंटची क्वांटिटी काढू शकत नाही जर तो डायमेन्शनलेस असेल तर. सेकंड, ओनली प्रोडक्ट टाईप फॉर्म्युला कॅन बी डिराइव्ड. फॉर्म्युला डेरिव्हेशन मध्ये फक्त प्रोडक्ट टाईपच काढू शकतो, ऍडिशन वाला काढता येत नाही. म्हणजे व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी हे डिराईव्ह करता येणार नाही. थर्ड, फॉर्म्युलाज containing t ratios such as sine, cos, tan, etc. cannot be derived. Means the formulas which are having trigonometry functions ते आपल्याला डिराईव्ह करता येत नाहीत. टी रेशोज मीन्स ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. जे काय असेल ते आपण साइन कॉस टॅनचे डायमेन्शनलेस असल्यामुळे डिराईव्ह करता येत नाही. दीज आर द limitations for the dimensional analysis. Okay, hope you understand this lecture. If you have any doubt, then please comment here. Try to solve some more examples. If you like our videos, share it and subscribe our